उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज रत्नागिरी दौरा होतो आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे नेते राजनजी साळवी साहेब. साळवी साहेब, पक्षप्रवेश केल्यानंतर पहिल्यांदाच या ठिकाणी तुम्ही एकनाथ शिंदे एकाच व्यासपीठावरती असणार आहात, काय सांगाल? शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथरावजी शिंदे आज जिल्हा दौऱ्यावरती आहे. आभार दौरा हा त्यांचा आज त्या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि 13 तारखेला मी त्या पक्षामध्ये सर्व कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्रवेश केला आणि आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ते येत असताना नक्कीच मी एक आनंदी आणि समाधानी आहे. त्यांच्या स्वागताला मी सज्ज झालेला आहे. बरोबर. पण रत्नागिरीमध्ये पहिल्यांदाच या ठिकाणी सामंत बंधू शिवाय तुम्ही असे एकाच व्यासपीठावर तुम्ही दिसणार आहात, कसं बघता याच्याकडे? शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला एकत्र बसून आम्हाला भविष्यातल्या कालखंडामध्ये मार्गक्रमण कसं करावं हे आम्हाला सांगितलेलं आहे आणि म्हणून सामंत बंधू असो, मी स्वतः असो किंवा अनेक येणारी मंडळी असो, या सर्व मंडळींनी हातात हात घालून काम करावं आणि भविष्यातल्या कालखंडामध्ये जिल्ह्यामध्ये कोकणामध्ये शिवसेना वाढावी असं तऱ्हेचे संकेत त्यांनी दिलेले आहेत. उद्धव ठाकरे गटाचे सचिव विनायक राऊत यांनी त्यांच्यावरती आरोप केलेले आहेत की त्यांची एकनिष्ठेची 13 सर्टिफिकेट ही सगळ्यांना माहिती आहेत, त्याला काय उत्तर असेल? राजन साळवी काय आहे हे जिल्ह्यातल्या शिवसैनिकांना, मतदारांना, जनतेला माहिती आहे. माझ्या 13 सर्टिफिकेटची माहिती द्यायची का आवश्यकता नाही आहे. मी काय होतो हे तुम्हाला सांगितलेलं आहे. पण त्यांना माझं या माध्यमातून प्रति आव्हान आहे की त्यांनीसुद्धा पक्षामध्ये राहून पक्षातल्या पदाधिकारी हाताशी घेऊन पक्षातले पदाधिकारी काही तिकडे पाठवले, काही पक्षामध्ये ठेवले आणि निवडणुकीला जे उमेदवार होते त्यांच्याबरोबर त्यांनी सलगी करून त्या ठिकाणी कसं काम केलं हे तुमच्यासमोर आहे. आणि म्हणून माझं तुमच्या माध्यमातून त्यांना असं आव्हान आहे की स्वतः विनायक राऊत असतील, जिल्हाप्रमुख विलास चाळके असतील, हे मार्लेश्वरला मानतात आणि श्री मार्लेश्वरच्या जाऊन तिथं फुल उचलून सांगावं की या विधानसभा निवडणुकीमध्ये मी कोणाला भेटलो नाही, कोणाशी चर्चा केली नाही, कोणाला मदत केली नाही, मी प्रामाणिकपणे उमेदवार राजन साळवीचंच काम केलं हे त्यांना शपथ घेऊन सांगावं. साहेब, तुमच्या निवडणुकीच्या वेळेला ज्यांनी विरोधात तुमचं काम केलं असा आरोप प्रत्येक वेळेला ते शिवसेनेचे पक्षप्रमुख विलास चाळके, आज त्यांची या ठिकाणी पक्षातून हकालपट्टी केलेली आहे आणि तेच या ठिकाणी आज शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत. त्यांची हकालपट्टी केली आहे ते पत्र वाचलं मी. त्या पत्रावरती सही कोणाची आहे? विनायक राऊतांची सही आहे. म्हणजे नियती कोणा सोडत नसते. ज्या विनायक राऊतांनी विलास चाळकेला पुढं केलं, मला पाडण्यासाठी षडयंत्र रचलं, त्याच विनायक राऊतांना त्याच्या सहीने त्या विलास चाळकेची हकालपट्टी करण्याची वेळ येते, ही कोणी मोठी शोकांतिका आहे. साहेब, भास्कर जाधव असं म्हणाले की बुडबुडे येतात, बुडबुडे गेल्यानंतर त्यांची जागा वेगळा घेऊ शकतो, याची जागा वेगळ्या ठिकाणी घेऊ शकते. एका अर्थी बुडबुड्यांची उपमा दिलेली पाहायला मिळते. भास्कर जाधव शिवसेनेचे नेते आहेत. भास्कर जाधवना या पक्षामध्ये सुद्धा खूप चांगला वाईट अनुभव आलेला आहे. तर भास्कर जाधव त्यांच्या पद्धतीने त्यांच्या ठिकाणी निश्चितपणे योग्य आहे. भविष्यात त्यांना काय अनुभव आला तर तेच तुमच्यासमोर कथन करतील. हे होते शिवसेनेचे नेते राजन साळवी सर. कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज ढेले, TV9 मराठी, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.